नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मोहित लोढा. मित्रांनो, ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी आता आर-टी-ओ कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही आहे आणि या महिन्यापासून नवीन नियमसुद्धा देखील जाहीर झालेले आहे आणि शुल्कसुद्धा देखील आकारले जाणार आहे. तर आपल्याला किती पैसे मोजावे लागतील आणि नवीन नियम काय आहे हे सगळं समजून घेणार आहोत आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुम्हाला सगळं सविस्तरपणे माहिती समजेल. आणि आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट्स घेऊन येत राहतील. चला मग व्हिडिओ सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, ड्रायव्हिंग टेस्टसाठी जी काही आर-टी-ओची जाण्यासाठी जी काही गरज होती ते आता लागणार नाही आहे. त्यासाठी आता नवीन नियमसुद्धा देखील लागू झालेले आहे. तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. तर आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचे अपडेट्स घेऊन येत राहतील. तर आता इथे तुम्ही बघू शकता 1 जूनपासून लागू होणारे नवे नियम. वाहन चालवण्यासाठी आवश्यक लागणारे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी आत्तापर्यंत आर-टी-ओ जाऊन ड्रायव्हिंग टेस्ट देणे आवश्यक होते. परंतु आता आर-टी-ओ न जाता आता जे काय ड्रायव्हिंग टेस्टचं जे काही तुम्ही जिथे क्लासेस वगैरे अटेंड केलेले असेल किंवा ड्रायव्हिंग टेस्टसाठी क्लास न अटेंड करता तुम्ही तिथे ड्रायव्हिंग टेस्ट देखील सुद्धा देऊ शकतात. तर यासाठी हे महत्त्वपूर्ण हा नियम वगैरे देखील सुद्धा होता. आणि याच्यात किती शुल्क आकारले जाणार आहे आर-टी-ओकडून ते ड्रायव्हिंग लायसन्सचे हे काय रेट आहे ते समजून घ्या. तर लर्निंग लायसन्ससाठी ₹150 आणि लर्निंग लायसन्स जी चाचणी द्यावा लागत होती त्यासाठी ₹50 आणि ड्रायव्हिंग टेस्ट शुल्क त्याला ₹300 आणि ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ₹200 असे टोटल ₹500 लागत होते. आणि लायसन्स जर रिन्यू करायचा असेल, तुमचं ड्रायव्हिंग लायसन्सचं एक्सपायरी डेट संपली असेल आणि लायसन्स रिन्यू करायचं असेल तर त्याला ₹200 अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. आणि दुसरी गोष्ट, जे वाहनामध्ये तुम्हाला 2 व्हीलर 4 व्हीलर ॲड करायचे असेल तर त्याला ₹500 हे शुल्क आकारले सुद्धा देखील जाणार आहे. तर दुसरी गोष्ट, याच्यात प्रशिक्षण देणारे नवे नियम. तर हे तुमच्यासाठी नाही आहे, तर हे प्रशिक्षण जे तुम्हाला ड्रायव्हिंग टेस्ट करून घेणार आहे त्या लोकांसाठी हे प्रशिक्षणचे नियम राहणार आहे. दुसरी गोष्ट, आणखी एक कोणते नवे नियम लागू होणार आहे ते सुद्धा देखील तुम्ही इथे बघू शकता. जे जुने वाहन बाद म्हणजे पर्यावरण संवर्धनासाठी प्रदूषण करणारे सुमारे 9 लाख जुने सरकारी वाहने सेवेतून बाद करण्यात येणार आहे. म्हणजे जे काही प्रदूषण जास्त प्रमाणात होत असेल तर त्यांना हे वाहने, सरकारीचे जे काही वाहने असेल ते बाद करण्यात येणार आहे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे कठोर नियम, म्हणजे असं की अल्पवयीन जे मुलं आहे, जे 18 वर्षाच्या खाली आहे, त्यांना तब्बल हे लर्निंग लायसन्स काढणं गरजेचं आहे. लर्निंग लायसन आणि त्यांच्यासाठी पक्कं लायसन देखील सुद्धा काढून ठेवणं गरजेचं आहे. नाहीतर ते जर काय पोलिसांच्या ट्रॅफिक पोलिसांनी अडवल्यास आणि तिथं जर हे आढळलेस तर त्यांच्याकडून ₹25,000 दंड ठोठावला जाणार आहे आणि 25 वर्षापर्यंत हे लायसन दिले जाणार नाही आहे. आणि ज्यांच्या नावावर गाडी आहे, वाहन चालक, त्यांच्या नावाने जी काही नोंदणी असेल ती नोंदणीसुद्धा देखील रद्द केली जाणार आहे. म्हणून हा नियम एकदम महत्त्वपूर्ण आहे. तर तुम्ही जर गाडी घेतली असेल तुमच्या मुलासाठी तर 18 वर्षाच्या खाली लर्निंग लायसन्स काढून मिळतं. तुम्ही जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन किंवा आपल्या चॅनलवर व्हिडिओसुद्धा देखील पाठवला जाणार आहे. त्यात देखील सुद्धा कशा पद्धतीने फॉर्म वगैरे भरायचा याची सुद्धा देखील तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये लिंकसुद्धा देखील दिली जाणार आहे. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ वगैरे होता. आणि दुसरी गोष्ट, हे जे काही लर्निंग लायसन आहे ते काढून घेणं गरजेचं आहे तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट, सुलभ अर्ज प्रक्रिया. नव्याने ड्रायव्हिंग लायसन काढण्याची प्रक्रिया सुलभ केली जाणार आहे आणि वाहनाच्या प्रकारानुसार मोजके कागदपत्र लागणार आहे. जे काही महत्त्वाचे कागदपत्र जे लागतात सबमिट करण्यासाठी तेच थोडक्यात कागदपत्र लागणार आहे. आता जास्तीच्या प्रमाणात कागदपत्रसुद्धा तुम्हाला देखील लागणार नाही. तर कागदपत्र सादर करा आणि ऑनलाईन आर-टी-ओशी संबंधित विविध कामासाठी. तर इथे तुम्हाला आर-टी-ओची जी लिंकसुद्धा देखील दिलेली आहे, http
:परिवहन.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. आणि विशेष म्हणजे कागदपत्र सादर करण्यासाठी ड्रायव्हिंग टेस्ट देण्यासाठी मात्र RTO कार्यालयात देण्याची आवश्यकता नसल्याने हे सांगण्यात आले आहे. म्हणजे तुम्हाला कागदपत्र पण सुद्धा देखील RTOमध्ये जाऊन सबमिट करायचे नाही आहे. तर इथं सगळ्या पद्धतीने हा महत्त्वपूर्ण वगैरे व्हिडिओ वगैरे होता. आणि हा जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. जे तुमचे काही जवळचे मित्र असतील, नातेवाईक वगैरे असतील, त्यांना जास्तीत जास्त शेअर करायचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओचं महत्त्वपूर्णपणे समजेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.